जय भारत. भारतीय समाज विकासाचा क्रम हा जडवादी विरुद्ध अध्यात्मवादी असा राहिलेला आहे किंवा वैदिक विरुद्ध तांत्रिक असा राहिलेला आहे. प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या ग्रंथात नोंदवून ठेवलेला आहे की आपले पूर्वज म्हणायचे की श्रुतीचं द्विविधा, वैदिकीचं तांत्रिकीचं. श्रुती एक नसून दोन आहेत, एक वैदिकी श्रुती आणि दुसरी तांत्रिकी श्रुती. तांत्रिकी श्रुतीचा उदय होतो भौतिकतेतून आणि या देशातल्या शेतीकरणाच्या एकूण प्रक्रियेतून. आणि म्हणून तंत्र म्हणजे टेक्निक किंवा तंत्राचा अर्थ काय होतो तर शेती देखील होतो. म्हणून शेती करण्याचं तंत्र जेव्हा आपल्या पूर्वजांना गवसलं त्यातून मग पुढे या शेती करण्याच्या तंत्राचा पुढे ज्ञानामध्ये रूपांतरण झालं. म्हणून आधी तंत्र आणि मग ज्ञान, म्हणून मराठीत शब्द आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या भौतिक परंपरेचं संकलन पुढे होत गेलं. शेतीच्या रुचांचं संकलन होत गेलं. आरोग्याच्या रुचा असतील किंवा आणखीन काय औषधी जडीबुटी वनस्पतींचे ज्या काही रुचा असतील, या सगळ्यांच्या संकलनातून वेदांची निर्मिती झालेली आहे. यजुर्वेद या प्रकारच्या औषधी जडीबुटींचा आणि रोगराईवरचा जो काही संहिता आहे ती अशीच संकलित आहे. आणि म्हणून इथल्या भौतिक ज्ञानाचं जिथे संकलन झालं ते वैदिक परंपरा आहे. आणि ही वैदिक परंपरा संकलनाची आहे, कलेक्शनची आहे. परंतु सर्वात मोठी ब्रॉड जी या देशात परंपरा होती ती भौतिक परंपरा होती, तर तांत्रिक परंपरा होती ती तंत्रयानी परंपरा होती. पुढे तांत्रिक शब्द बदनाम करण्यात आला आणि ह्या कृषी मायेच्या प्रयोगांच्यातूनच पुढे तर्काचा उदय होतो, म्हणजे तर्क केला पाहिजे. पुढे याच कृषी मायेच्या भौतिक परंपरेतून तर्कासाठी अनुमान हे प्रमाण वापरलं जातं, तर्कासाठी प्रत्यक्ष प्रमाण वापरलं जातं आणि यातून मग पुढे चार्वाकांच्या परंपरेचा उदय होतो. म्हणून आज आपण चार्वाकाच्या परंपरेच्या संदर्भात बघणार आहोत, जी भारताची अत्यंत गौरवशाली, अत्यंत व्यापक आणि या देशाला विज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारी, वास्तवाच्या दिशेने घेऊन जाणारी एक परंपरा होती. चार्वाकाच्या परंपरेने खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध विज्ञानवादाचा पाया घातला असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यांनी प्रत्यक्ष प्रमाण मांडलं आणि ज्यांनी मानवी मेंदूचा विकास करण्यासाठी तर्काला प्रचंड मोठं महत्व दिलं, ज्यांनी अवास्तव अतिरंजित गोष्टी जाहीर धुडकावून लावल्या, नाकारल्या, अशी चार्वाकाची परंपरा होती. या परंपरेचा उदय चरवी पासून होतो. चरवी ही या देशाची एक स्त्री आहे, लोकमाता आहे आणि तिचे जे काही विचारधारा चालवणारी असतील, तिची लेकरं असतील, तिची अपत्य असतील किंवा तिच्याच प्रमाणे ही विचारधारा पुढे चालवणारे असतील, त्या सगळ्यांना चार्वाक म्हटलं गेलं. त्यामुळे चार्वाक हे काही एक व्यक्तीचं नाव नाही, तर या देशात विज्ञानवादाच्या दिशेनं पावलं टाकणाऱ्यांचं, तर्कशुद्ध आचरण करणाऱ्यांचं आणि फापट पसारा नाकारणाऱ्यांच्या विचारधारेच्या प्रचारकांचं नाव हे चार्वाक आहे. या विचारधारेचं खरं नाव आहे किंवा चार्वाक जरी प्रचारकांचं नाव म्हटलं तरी विचारधारेचं नाव लोकायतिक आहे. जे जनतेतून सूत्र गोळा करतात, लोकमनाचा अभ्यास करतात, ते सगळे लोकायतिक, लोकांच्या परंपरेला महत्व देणारे ते लोकायतिक. आणि म्हणून लोकायतिक या विचारधारेच्या प्रचारकांना चार्वाक म्हटलं जातं. या परंपरेमध्ये बृहस्पतीचं नाव खूप घेतलं जातं किंवा अजित केशकंबल यांचं देखील नाव घेतलं जातं. बृहस्पती, अजित केशकंबल हे या विचारधारेचे प्रचारक आहेत आणि ते आपापल्या कालखंडामध्ये महान तत्वज्ञ, महान विज्ञानवादी लोक होऊन गेले. म्हणून त्यांची देखील नावं इतिहासाने कुठे ना कुठे जतन केलेली आहेत, जपलेली आहे. चार्वाकाची परंपरा होती प्रत्यक्ष प्रमाण मानणारी, ज्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आम्हाला इथे सिद्ध करून दाखवा, अन्यथा तुम्ही हारलात असं मान्य करा. या प्रकारच्या विचारधारेचे लोक म्हणजे चार्वाक होते. आणि म्हणून ही चार्वाकाची परंपरा इहलोकवादीच होती, भौतिक होती. इथलं इहलोकीचं जीवन सुखकर करूया असं म्हणणारी होती. चार्वाकांच्या विचारधारेबद्दल ज्या काही अफवा पसरवण्यात आल्या त्याच्याबद्दल पहिली अफवा अशी की हे लोक खा प्या मौज मजा करा म्हणणाऱ्या वृत्तीचे आहेत, हे लोक नशा करणारे आहेत, दारू ढोसणारे आहेत, हे लोक काही ईश्वराद वगैरे मानत नाहीत, अशा प्रकारच्या त्यांच्या प्रचंड टीका झाल्या. परंतु चार्वाकाचं म्हणणं होतं की देह हाच आत्मा असतो आणि देहाच्याच एकूण सगळ्या गोष्टीसाठी आपण जीवन जगलं पाहिजे. मृत्यूच्या नंतरचं जीवन कुणी बघितलंय? आणि म्हणून आत्मा, परमात्मा, मोक्ष, पुनर्जन्म, दैववाद ह्या सगळ्या गोष्टी धुडकवून लावणारे चार्वाक होते. कारण ते म्हणायचे यासाठी कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही. आणि प्रत्यक्ष पुराव्यांना महत्व देणारे चार्वाक होते. ते म्हणायचे अगोदर तर्क करा, अनुमान करा, या अनुमानाला पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाची जोड द्या
आणि आणखीन एखादं प्रमाण लागलंच तर त्याला अनुभव प्रमाणाची जोड द्या, परंतु शब्द प्रमाण आणि अलौकिक प्रमाण त्यांनी नाकारलेलं आहे. कुणीतरी म्हणतंय म्हणून मानायचं हे त्यांना मान्य नाहीये, कुणातरी धर्मग्रंथात आलंय म्हणून मानायचं हे देखील चार्वाकांना मान्य नाहीये. आणि म्हणून चार्वाकांनी खऱ्या अर्थाने तर्कशुद्ध विचारांचा, विज्ञानाचा पाया घातला होता. आणि मग या चार्वाकांच्या वाट्याला काय आलं? अवहेलना आली, त्यांना बदनाम करण्यात आलं आणि प्रसंगी काही चार्वाकांच्या हत्या देखील करण्यात आल्या. महाभारतामध्ये पांडव युद्ध जिंकून आल्याच्या नंतर महाद्वारावर चार्वाकांनी प्रश्न केला होता की तुमच्या विजयाचं कौतुक करायला कुणी जिवंत ठेवलं की नाही, आप्तस्वकीयांना मारणं हा कोणता धर्म आहे, अशा प्रकारचे प्रश्न केल्याबद्दल चार्वाकाला जिवंत जाळल्याची घटना महाभारतामध्ये नमूद आहे. म्हणजे तर्क करणारे आणि नग्न प्रश्न विचारणाऱ्या चार्वाकांना महाभारताच्या कालखंडात जिवंत जाळण्यात आलं होतं. प्रभू श्रीरामांना वापस नेण्यासाठी जेव्हा भरत आले होते किंवा घरी वापस चला म्हणून विनवण्या करत होते, तेव्हा रामाची आणि भरताची जे काही संवाद झाला त्यातले भरताचे तर्कशुद्ध प्रश्न बघून रामाने देखील म्हटलेलं आहे की तू काय चार्वाकांच्या नादाला लागलास की काय. रामायणामध्ये देखील चार्वाकाचे उल्लेख येतात. तथागत बुद्धाच्या कालखंडामध्ये बुद्ध अनेक विचारधारेच्या लोकांच्या आश्रमात गेले होते. अनेक विचारधारेच्या लोकांशी तथागत बुद्धांनी तर्क केला होता, चर्चा केली होती. आणि असंच ते चार्वाकांच्या आश्रमांमध्ये सुद्धा गेल्याची नोंद सापडते. बुद्ध चार्वाकाच्या आश्रमात गेले, काही काळ तिथे राहिले आणि चार्वाकांचे अनेक सिद्धांत तथागत बुद्धाने समजून घेतले होते. म्हणून बुद्ध जेव्हा बोधी वृक्षाखाली ध्यानाला बसले होते, त्यांचं पोट पाठीला गेलं होतं, तेव्हा बुद्धाने विचार केला की जगात दुःख असतं, दुःखाचा समुदाय असतो, तर मग मी इथे बसून काय करतोय, त्या दुःखाची कारणं शोधली पाहिजे आणि दुःखाच्या जे काही कारणं हाती लागतील त्या कारणावर उपाय देखील शोधले पाहिजेत. आणि म्हणून तथागताला या बोधी वृक्षाखाली चार्वाकाच्या सिद्धांताने हा विचार करायला भाग पाडलं. तो सिद्धांत होता प्रतित्य समुत्पादाचा, तो सिद्धांत होता कार्यकारण भावाचा. चार्वाकांचं म्हणणं होतं कोणत्याही कार्याच्या मागे कारण असतंच आणि कारणाशिवाय कार्य घडत नाही. म्हणून जगामध्ये दुःख असेल तर दुःखांना कारण असली पाहिजेत आणि दुःखांना कारण असतील तर त्या कारणांचा मी शोध घेतला पाहिजे, असा विचार तथागतांनी केला. आणि मग आपलं उपोषण सोडवलं आणि आपल्या 5 पूर्वीच्या बौद्ध भिक्षूंना शोधत तथागत पुढे निघाले. आणि म्हणून तथागतांना चार्वाकाच्या प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचा, कार्यकारण भाव सिद्धांताचा त्यांच्या आयुष्यात फार उपयोग झाला. आणि म्हणून अशा प्रकारे कार्यकारण भावाचा सिद्धांत मांडणारे चार्वाक होते. पुढे याच चार्वाकाच्या परंपरेला अनेक लोकांनी पुढे नेलेलं आहे. मध्ययुगीन भारताच्या संत चळवळीमध्ये चार्वाकांचे अनेक विचार तुम्हाला संतांच्या एकूण बोली भाषेमध्ये, साहित्यामध्ये दिसतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणायचे पारतंत्र्य हे बंधन आणि स्वातंत्र्य हेच मोक्ष. हा जशाला तसा सिद्धांत चार्वाकांचा आहे. चार्वाक देखील म्हणाले की स्वातंत्र्य हाच मोक्ष आणि पारतंत्र्य हे बंधन आहे. म्हणून मृत्यूनंतर मोक्ष वगैरे काही नसतो. इहलोकीत स्वातंत्र्य उपभोगायला मिळणं, स्वातंत्र्याचा आस्वाद घेणं हेच खरा मोक्ष आहे. आणि बंधनात राहणं, एखाद्याच्या गुलामगिरीत राहणं, एखाद्याच्या कह्यात राहणं हे खऱ्या अर्थाने गुलामगिरीचं लक्षण आहे. आणि पारतंत्र्य हे बंधन आहे असं चार्वाकांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून चार्वाक म्हणायचे यावत जीवेतम सुखम जीवेत ऋणकृत्वाघृत पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत जगून घ्यावे, कर्ज काढून तूप प्यावे, भस्म झालेल्या देहाचं पुनरागमन कुठून बरे होणार. याचा अर्थ केवळ चार्वाक खा प्या मौज मजा करा असे म्हणणारे नव्हते, तर ते म्हणायचे की मृत्यूनंतरच्या काही कर्मफळाचा कुणी विचार केलाय, स्वर्ग, आत्मा, परमात्मा, मोक्ष असतो हे कुणाला माहितीये. म्हणून इहलोकीचं जीवन चांगलं जगावं. आपण गरिबीत असू तर आपल्याला जगण्याचे अधिकार नाहीत का, तर प्रसंगी कर्ज काढून तूप प्या, चांगलं जीवन जगा, जीवाला करपू नका, जीवाला मारू नका, जीवाला हठयोगात घालवू नका, तर जीवाला चांगल्या प्रकारे जीवन जगा, असं चार्वाकांच्या म्हणण्याचा अर्थ होता. आणि म्हणून ही सगळी बांधणी पुढे अनेक साधू संतांनी केलेली दिसेल. चार्वाक म्हणायचे की स्वर्गातल्या पितरांना इथून दिलेलं दान धर्म जर पोहोचत असेल, इथे जर जेव घातलं तर स्वर्गातल्या पितरांना पोहोचत असेल, तर यात्रेला गेलेल्या यात्रुकरूच्या नावाने घरीच जेवण घालावं, ब्राह्मणांना जेवण घालावं. यात्रेत त्याला काही जेवायच्या वस्तू द्यायची गरज नाही, मग त्यांना ते पोहोचेल का, तर पोहोचणार नाही. किंवा दुसऱ्या मजल्यावर लोकांना जेवायला बसून खालीच कुणीतरी त्यांच्या नावाने जेवण केलं तर दुसऱ्या मजल्यावरल्या लोकांचे पोट भरतील का, शक्य होणार नाही. म्हणून इथे काही वस्तू दान दिल्या तर त्या स्वर्गाला पोहोचतात, हे थोथांड असं चार्वाक म्हणायचे. आणि म्हणून चार्वाकांचं म्हणणं हे रास्त आहे, हे योग्य आहे.
म्हणून चार्वाकांनी सांगितलं की इहलोकीचं जीवन सोडून मृत्यूलोकीच्या लोकांना काही खाद्यपदार्थ अर्पण करणे किंवा मृत्यूलोकीच्या पश्चातच्या आयुष्याची कल्पना करणे म्हणजे तळहातावरचा खाद्यपदार्थ सोडून कोपर चाटण्याचा प्रकार आहे। आणि म्हणून पिंडदान करायची काही गरज नाही चार्वाक म्हणायचे। हाच अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी दिला आहे। तुकोबाराय म्हणायचे जितेपणी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तर चाळवा चाळवी केली आपणच जीव। म्हणून जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांच्या गाथेवर देखील तुम्हाला चार्वाकांच्या विचारधारेचा प्रभाव असल्याचं लक्षात येईल। या अनुषंगाने आपल्याला चार्वाकांची मांडणी आणि तुकोबारायांची साधू संतांचे अनेक अभंग तुम्हाला काढता येतील जे समान आहेत। आणि म्हणून चार्वाकांची विचारधारा संपली नाही तर ती कुण्या ना कुण्या साधू संतांनी महंतांनी महापुरुषांनी ती पुढे आणलेली आहे, ती जिवंत ठेवली आहे। आणि म्हणून आधुनिक भारताच्या कालखंडात चार्वाकांचा तंत्रशुद्ध तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध विचार जर कोणी पुन्हा पुनरुज्जीवित केला असेल तर ते ज्योतिराव फुले यांनी। फुले यांनी धर्मग्रंथांची चिकित्सा केली, तर्क केला, चार्वाकांच्या प्रमाणे तर्क उपस्थित केले आणि सांगितलं की अवास्तव अतिरंजित असं चालू शकत नाही। प्रबोधनकार ठाकरेंनीही या प्रकारचे तर्क केले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या प्रकारचे तर्क करून वास्तवाची खऱ्यापणाची विज्ञानवादाची बाजू घेतली। बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथावर देखील खऱ्या अर्थाने चार्वाकांचा प्रभाव असल्याचं आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणून चार्वाक मेले नाहीत, कोण्या ना कोण्या रूपाने या देशामध्ये जिवंत आहेत, कोण्या ना कोण्या रूपाने त्यांची विचारधारा जिवंत आहे। चार्वाकांनी या देशाला जे महान दिलं, तर्कशास्त्र दिलं, विज्ञान दिला, तो पुन्हा पुनरुज्जीवित आपण करतो आहोत, तो केला पाहिजे। आणि म्हणून चार्वाकांच्या एकूण सगळ्या विचारधारेचे वाहक सुरुवातीला असुर होते आणि गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अनेक असुरांची गावं सापडतात। बळीराजाचं राज्य देखील या भागात होतं, म्हणून बळीराजाचा मुलगा बाणासूर याची राजधानी सिन्नर मानली जाते। नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर शहर हे बळीराजाचा मुलगा बाणासुराचं शहर मानलं जातं। आणि तिथपासून गोदावरीच्या किनाऱ्यावर सगळी गावं असुरांच्या नावाने आहेत। या भागामध्ये तुम्हाला गोदावरीच्या किनाऱ्यावर परभणी जिल्ह्यात कानसूर किंवा धारासूर नावाची गावं सापडतात जी असुरांवरून नाव आहे। बाणेगाव नावाचं गाव सापडतं जे बळीराजाचा मुलगा बाणासुराच्या नावाने आहे। बाणासूर, बळीराजा, विरोचन, हिरण्यकश्यप ही असुरांची नावं आहेत। ही असुर संस्कृतीची लोक होती आणि असुर संस्कृतीच्या लोकांनी चार्वाकांच्या विचारधारेला राजाश्रय दिला होता। म्हणून गोदावरीच्या किनाऱ्यावरच्या लोकांनी आज जे या सगळ्या असुरांचे वंशज आहेत हे लोक एकेकाळी चार्वाकांच्या विचारधारेचे वाहक असल्याचं आपल्याला लक्षात येतं। आणि म्हणून चार्वाकांनी काय केलं तर चार्वाकांनी मानवी मूल्यांचा कदर केली, चार्वाकांनी माणुसकी शिकवली, चार्वाकांनी कर्मकांडातून मुक्ती दिली, चार्वाकांनी ब्राह्मणांच्या यज्ञयाग संस्कृतीला विरोध केला ज्यातून हे केवळ लुटायचे। ते म्हणायचे यज्ञातून फळ मिळतं असं मानणं म्हणजे पाण्यावर दगड तरंगतो असं मानण्यासारखं आहे। ज्याप्रमाणे पाण्यावर दगड तरंगू शकत नाही त्याचप्रमाणे यज्ञ घातल्यावर त्याचं कोणतंही फळ मिळत नाही, या प्रकारची मांडणी चार्वाकांनी केलेली आहे आणि ती रास्त आहे। म्हणून लुटारू ब्राह्मणवाद्यांच्या कैदेतून जनतेला सोडवण्यासाठी माणुसकीचं आणि मानवी मूल्यांचं काम चार्वाकांनी केलं होतं। पण काय झालं, चार्वाकांची कदर केली गेली का? चार्वाकांचं मोठेपण कुणी लिहिलं का? तर उलट निंदा नालस्ती केली गेली, चार्वाकाचे ग्रंथ जाळले गेले। आज आपल्या समोर चार्वाकांचा अभ्यास करावा असा एकही ग्रंथ उपलब्ध नाही। अशा प्रकारे चार्वाकांना या देशामध्ये नष्ट करायचा प्रयत्न केला, नाकारण्यात आलं। आणि म्हणून चार्वाकांच्या एकूण ह्या सगळ्या विचारधारेमध्ये चार्वाकांना जाळलं, त्यांचे ग्रंथ जाळले गेले आणि चार्वाकांच्या विचारधारेला विद्रूप करायचा प्रयत्न झाला। तरी देखील कोण्या ना कोण्या मार्गाने या देशामध्ये चार्वाक जिवंतच राहिले। चार्वाक म्हणायचे की धूर्त, भंड आणि निशाचर लोकांनीच वेदांचं विकृतीकरण केले, वेदांची निर्मिती केली आहे। निशाचर म्हणजे रात्रीला झोपेत बोलणारे लोक। आणि म्हणून ह्या धूर्त, भंड आणि निशाचर लोकांनी वेद काह्यात ठेवले, वेद ताब्यात ठेवले, वेदांची निर्मिती केली आणि हे लोक आपल्याला मूर्ख बनवणार आहेत, या प्रकारची चार्वाकांची मांडणी होती। आणि म्हणून चार्वाकांची विचारधारा या देशामध्ये अत्यंत चांगली आहे, आपल्याला उंचीवर नेणारी आहे, विज्ञानाचा पाया घालणारी आहे आणि प्रत्यक्ष प्रमाणाला मानणारी आहे। चार्वाकांना आपण समजून घेतलं पाहिजे। बघा, चार्वाकाच्या संदर्भातला आणखीन एक महत्वाचा प्रसंग सांगतो की चार्वाकाची एका बायको म्हणायची की तुम्ही एक वेगळं मत नेहमी मांडता, जग काय वेळ असतं का काय? जग एका बाजूला मत, जगाचं एका बाजूला मत असतं, तुमचं एका बाजूला, असं कुठं असतं का? जगाबरोबर चाललं पाहिजे, जगाचं मत मांडलं पाहिजे। चार्वाक म्हणाले जग वेळ असू शकतं, मूर्ख असू शकतं आणि माझं एकट्याचं मत हे सुद्धा एकटं खरं असू शकतं। एका दिवशी चार्वाकाने गावाच्या बाहेरच्या पांदीच्या रस्त्यामध्ये, मातीच्या रस्त्यामध्ये बोटांचे तीन 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 ठसे उमटवले आणि ठसे उमटवल्याच्या नंतर सकाळी गावात चर्चा झाली की गावात हिंस्र प्राणी आला, कोणी म्हणाला सिंह आला,
कुणी म्हणाला वाघ आला, कुणी म्हणाला लांडगा आला. चारवाकाने बायकोला विचारलं तुला काय वाटतं? बायको म्हणते सगळं गाव म्हणतं कुणीतरी हिंस्र प्राणी आला. याचा अर्थ रात्री गावात कुणीतरी हिंस्र प्राणी आला होता. चारवाकाने सांगितलं नाही ग, ते माणसांच्या बोटाचे ठसे दिसत आहेत. बायको म्हणाली नेहमीप्रमाणेच आहे तुमचं. अहो अख्खं गाव म्हणतं हिंस्र प्राणी आला, तुम्ही कसं काय म्हणू शकता माणसांच्या पावलांचे ठसे आहेत, हाताचे ठसे आहेत म्हणून. एका दिवशी पुन्हा आमोशेच्या रात्री चारवाकाने बायकोला गावाच्या बाहेर नेलं. पुन्हा बोटाने सगळे ठसे मारले आणि बायकोला घेऊन आला. पुन्हा सकाळी चर्चा झाली. रात्रीला गावात प्राणी आला होता. कोणी म्हणे सिंह आला, कोणी म्हणे लांडगा आला, कोणी म्हणे हिंस्र प्राणी आला. आता चारवाकाने बायकोला विचारलं तुझं काय मत आहे? बायको म्हणाली खरंच की लोक चुकतायत, लोकांना नीट कळलं नाही, लोकांचं नीट आकलन झालेलं नाही, हे तर तुमच्या हाताचे ठसे आहेत. चारवाक म्हणाला अगदी बरोबर आहे. जनता विडू असू शकते, जनता मूर्ख असू शकते, बहुमत हे सत्यच असतं असं मानायचं काही गरज नाही. सत्य हे एकटं असू शकतं, बहुमताच्या विरोधात असू शकतं. म्हणून तुकोबाराने देखील या प्रसंगाला धरून अभंग लिहिलाय की तुका म्हणे सत्य सांगोत येतील रागे तरी येवोत, किंवा सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता. चारवाकही म्हणायचे आम्ही बहुमताने मानणार नाही, सत्य वेगळं असू शकतं. अगदी खरंय. गॅलिलिओ एकटा होता जो म्हणायचा पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते. तेव्हा अख्खं जग म्हणायचं गॅलिलिओ मूर्ख आहे, पृथ्वी स्थिर आहे, स्थावर आहे का खांबावर आहे. गॅलिलिओचं खरं ठरलं, जग मूर्ख ठरलं. म्हणून सत्य सांगणारा एकटाही असू शकतो आणि सत्याच्या विरोधात अख्खं जग असू शकतं. त्यामुळे सत्याला मानलं पाहिजे, बहुमत कोणीकडे हे बघायचे काही कारण नाही, हे चारवाकाचं म्हणणं होतं. आणि म्हणून चारवाकाचा विचार अनेक लोकांनी सांगितला. त्याबद्दल बुद्ध सुद्धा म्हणाले धर्मग्रंथात आलंय म्हणून मानायची गरज नाही, कुणी सांगतंय म्हणून मानायची गरज नाही, परंपरेनं आलंय म्हणून मानायची गरज नाही, लोकपवादाने आलंय म्हणून मानायची गरज नाही. तर आपल्या सतसत विवेक बुद्धीला पटत असेल ते सगळ्यांच्या कल्याणाचं, सुरुवातीलाही कल्याणाचं, मध्यंतरी कल्याणाचं आणि शेवटीच्यालाही कल्याणाचंच असेल, लोकांचं हितकारक असेल, तर्कबुद्धीवर पटणार असेल तरच मानायचं, अन्यथा मानायचं नाही. आणि म्हणून या देशाच्या चारवाकाच्या परंपरेला ज्यांनी या देशामध्ये विज्ञानवादाचा पाया घातला त्यांना आपण दंडवत करूया. धन्यवाद. चारवाकांना दंडवत प्रणाम.